नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत कझाकिस्तान दरम्यानच्या आर्थिक सहकार्य वृद्धी करारामुळे नवीन पर्वाला प्रारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम अर्थात मनरेगा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक सुरक्षा उपक्रम असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट. राष्ट्रीय स्तरावर किमान मजुरी दरात वाढ, आता हा दर प्रतिदिवशी 160 रुपये. उत्सव साजरे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करण्याची तयारी, मुख्यमंत्री. पाण्याअभावी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सर्व 5 संचांची वीज निर्मिती बंद. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि रोहन बोपन्ना यांची त्यांच्या साथीदारांसह आगेकूच. आणि आता सविस्तर वृत्त. आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी भारत आणि कझाकिस्तान यांच्या विचारात समानता असून आर्थिक सहकार्य वृद्धी करारांमुळे उभय देशांच्या संबंधाच्या नवीन पर्वाला आता प्रारंभ होत आहे, असं प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी कझाकिस्तानची राजधानी अस्ताना इथं आज केलं. भारत आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यान आज अंतराळ, संरक्षण, युरेनियम पुरवठा, कृषी खतं, रेल्वे आणि दहशतवादाला विरोध अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धीचे 5 करार झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कझाकिस्तानचे पंतप्रधान करीम मासिपोव्ह यांच्या उपस्थितीत उभय देशाच्या प्रतिनिधींनी या करारांवर स्वाक्षरी केली. यावेळी कझाकिस्तानचे राष्ट्रपती नझरबायोव्ह यांनी मोदी यांचं औपचारिक स्वागत केलं. त्यावेळी मोदी यांनी गुरुग्रंथ साहिब आणि वाल्मिकी रामायण यांच्या पर्शियन भाषेतील प्रती भेट दिल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा होण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांची नझरबायोव्ह यांनी प्रशंसा केली. भारतात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून कझाकिस्तानला सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. वाढत्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचं मत मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं. कझाकिस्तानची भेट आटोपून पंतप्रधान मोदी उफा इथं ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय बँकेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार आहेत. भारतातील जवळपास 15% जनतेला म्हणजेच 182 दशलक्ष नागरिकांना सार्वजनिक सुरक्षा छत्र पुरवणारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम अर्थात मनरेगा हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक उपक्रम असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. जगातील सर्वाधिक सार्वजनिक सुरक्षा छत्र पुरवणाऱ्या 5 मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचं जागतिक बँकेच्या द स्टेट ऑफ सोशल सेफ्टी नेट्स 2015 या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. चीन, भारत, दक्षिण आफ्रिका आणि इथिओपिया या देशांमध्ये 526 दशलक्ष नागरिकांना सार्वजनिक सुरक्षा पुरवली जाते, असं या अहवालात म्हटलं आहे. भारतातील माध्यान्ह भोजन योजना ही जगातील सर्वात मोठी शालेय पोषण आहार योजना असून तिचा फायदा 105 दशलक्ष मुलांना होतो, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 78 दशलक्ष लाभार्थी असलेली जननी सुरक्षा योजना ही काही अटींसह असलेली रोख हस्तांतरण सर्वाधिक मोठी सामाजिक सुरक्षा योजना आहे. तसंच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध निवृत्ती वेतन योजना ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची विनाअट रोख हस्तांतरण योजना आहे, असंही जागतिक बँकेनं म्हटलं आहे. राष्ट्रीय स्तरावर किमान मजुरीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आता दर दिवशी किमान 160 रुपये मजुरी मिळणार आहे. याआधी हा दर 137 रुपये होता. केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही घोषणा केली. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांनी सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावं, असं दत्तात्रय यांनी पत्राद्वारे सूचित केलं आहे. किमान मजुरी कायद्यातील सर्व तरतुदींची योग्य अंमलबजावणी व्हावी, असंही दत्तात्रय यांनी सांगितलं आहे. गणेश उत्सवाला 100 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून हा उत्सव साजरा होताना कोणताही अडथळा येऊ नये याकरता आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली जनाधिकार समिती शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उत्सवादरम्यान रस्त्यांवर मांडव उभारायला बंदी घालण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती शिष्टमंडळानं केली होती.
उत्सव काळात सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वाहतुकीचं नियोजन केलं जाईल तसंच आपत्कालीन आराखडाही तयार करण्यात येईल असं ते म्हणाले. राज्य सरकार या संदर्भात आपली भूमिका न्यायालयात स्पष्ट करेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. परळी औष्णिक वीज केंद्रातील सर्वच्या सर्व 5 संच पाण्याअभावी बंद पडले आहेत. खडका धरणातून या केंद्राला वीज निर्मितीसाठी पाणी पुरवठा केला जातो. धरणातील पाणी संपल्यानं टप्प्याटप्प्यानं हे संच बंद करण्यात आले. काल शेवटचा संच बंद करण्यात आला. याचा फटका महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला बसणार आहे. येत्या काही दिवसात मराठवाड्यात पाऊस पडल्यास हे संच तत्काळ सुरू करण्याची तयारी वीज निर्मिती केंद्रानं ठेवली आहे. या स्थितीविषयी परळी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य प्रभारी अभियंता लक्ष्मण चौधरी यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे. परळी थर्मल पॉवर स्टेशनची इन्स्टॉल कॅपॅसिटी 1130 मेगावॉट आहे. त्यामध्ये 210चे 3 संच आणि 250चे 2 संच असे 5 संच ज्यावेळेला चालू असतात त्यावेळेला एका दिवसाला 1,00,000 मीटर क्यूब पाणी लागते. अशा परिस्थितीमध्ये आम्ही खडकाळ्यामध्ये पाणी जेव्हा लेवल कमी झाली त्यावेळेला WRD विभागाकडे पाण्याची मागणी केली होती. परंतु मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आणि जायकवाडी आणि माजलगाव धरणामध्ये पाण्याचा साठा नगण्य अशा स्थितीमध्ये त्यांनी आम्हाला पाण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी नकारात्मक पत्र दिलं की आम्ही पाणी देऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही युनिट नंबर 3, 4, 5 आणि 6 हे आधीच आम्ही विड्रॉ केलेले आहेत. आता काल खडकाळ डॅम मध्ये अत्यंत असल्यामुळे जो की आज सकाळ होता म्हणून काल संच नंबर 5 करण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार संच नंबर 5 हा सुद्धा आता दुपारी बंद करण्यात आलेला आहे. तरी म्हणजे परळीचे सर्व संच फक्त पाणी या कारणामुळे बंद करण्यात आलेले आहेत. पाणी खडका डॅम मध्ये 370.012 एवढीच मीटर लेवल आहे जी की ज्यामध्ये पाणी आपण शक करून पंप चालू शकत नाही. त्यामुळे या परळी थर्मलचे सर्व संच हे फक्त पाण्याचा साठा नगण्य असल्यामुळे बंद करण्यात आलेले आहे. परळी संच बंद असल्यामुळे राज्यामध्ये विजेचा तुटवडा होईल असं मला वाटत नाही. कारण राज्यामध्ये आपल्याला CPP, IPP हे यांची सुद्धा विजेची निर्मिती होत असते आणि आता सध्या त्यांची विजेची निर्मिती दिसते ग्रीडमध्ये फक्त आणि महाजनकोचे इतर संच चालू आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या मंडई गणेश मंदिरातील शारदा गणेश मूर्तीचे सुमारे 50 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. मंदिरात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरीचं चित्रीकरण झालं असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे अशी माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत भट यांनी दिली. गणेश मूर्ती आणि शारदा मातेच्या मूर्तीवरील सुमारे 2200 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली. मुंबईत गेल्या 7 दिवसात लेप्टोपायरोसिसमुळे 12 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आज दिली. महापालिका रुग्णालयात गेल्या 7 दिवसात लेप्टोपायरोसिसचे एकूण 21 रुग्ण दाखल करण्यात आले. त्यापैकी 12 जणांचा मृत्यू झाल्याचं देशमुख यांनी सांगितलं. बहुतेक रुग्ण बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मालवणी भागातले असून गेल्या 18 आणि 19 जूनला झालेल्या पावसामुळे या भागात पाणी तुंबलं होतं. मृतांमध्ये 10 पुरुष आणि महिलांचा समावेश असून त्यापैकी 8 जण साचलेल्या पाण्यातून चालत गेले होते. कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबरोबरच या मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. अलिबागमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं प्रभू म्हणाले. राज्यातल्या अन्य रेल्वे मार्गांच्या विकासासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयामध्ये करार झाला असून राज्य सरकार यासाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात मध्यावधी निवडणुका केव्हाही लागू होऊ शकतात, त्यामुळे 5 वर्षांची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावं असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. कोल्हापूरमध्ये काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्ता स्थापनेच्या वेळी राज्याचं सरकार अस्थिर राहू नये म्हणूनच राष्ट्रवादीनं भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र भाजपानं बिनभरवशाचा सहकारी सोबत घेतला आहे अशी टीका पवार यांनी केली. राज्यावर दुष्काळाचं सावट असल्याचं सांगत आधी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणाऱ्या आणि आता सत्ताधारी असणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. काहीही न करू शकणाऱ्यांच्या हाती देशाची सूत्र असल्याचं पवार यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर द्यावा असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. साखर कारखाने उद्योग व्यापाराच्या दृष्टिकोनातून चालवावेत अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र या सरकारला साखर कारखानदारीतलं फारसं काही कळत नाही अशी टिप्पणी त्यांनी केली. पारदर्शक कारभाराचा दावा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी ललित मोदी प्रकरणात गप्प का असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राजकीय अभय दिल्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारी नियमांचं उल्लंघन केलं असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी चव्हाण यांनी केली. तसंच शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कथित बनावट पदवी प्रकरणी काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सतत उद्भवणाऱ्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात मोसमी पावसानं दीर्घकाळ दडी मारल्यामुळे खरीपाच्या पेरण्यांवर संकटाचे ढग आले आहेत. पावसानं आणखी 2-3 दिवस ओढ दिली तर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मोसमी पावसाचं देशात 4 दिवस उशिरा आगमन झालं तरी राज्यात वरुणराजानं सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्यांची कामं आटोपली. पेरणीनंतर मात्र पावसानं दडी मारल्यानं नागपूर जिल्ह्यात कापूस, सोयाबीन ही पिकं घेणाऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. 1-2 दिवस अजून पाऊस नाही आला तर डबल पेरण्याची म्हणजे डबलच पेरा लागते, म्हणजे एवढेही पीक ते वाया गेलं समजा जातं. परभणी जिल्ह्यात तर यावर्षी सुरुवातीला पेरणीसाठी आवश्यक तेवढाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस पडेल या अपेक्षेनं ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. गेली 4 वर्ष परभणी जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मिरगाचा पाऊस पहिल्या वेळेस पडला म्हणून पेरणी केली, पण आता ही पुन्हा 15-20 दिवस झाली. पुन्हा दुबारा पेरणी करायची पाळी पडते का काय माहित. शेतकऱ्याची परिस्थिती अशा परिस्थितीत फार विचित्र झाली आहे 15 दिवसात. दरवर्षी तर असं होतच होतं, पाऊस कमी पडत होता. पण यावर्षी लवकर पडला म्हणून लोकांनी पेरण्या वगैरे समजा आम्ही केल्यात, पण फार परिस्थिती अवघड आहे यावर्षी. लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 10% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारनं दुबार पेरणीसाठी मदत करावी आणि या भागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. उशिरा होणाऱ्या पेरण्यांसाठी कृषी विभागानं आपत्कालीन पीक योजना आखलेली आहे. केंद्र सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरू असलेली कामं समाधानकारक आहेत असं मत केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी व्यक्त केलं. बिरेंद्र सिंग यांनी काल महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांमधल्या या योजनेच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. संसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर आमदार आदर्श गाव योजना सुरू करणाऱ्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. मनरेगासारख्या योजनांची सांगड घालून ही योजना अधिक परिणामकारक करता येईल असं बिरेंद्र सिंग म्हणाले. यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. पश्चिम घाटातल्या सजीवसृष्टीशी संबंधित संवेदनशील क्षेत्राबाबत अभ्यासासाठी स्थापन केलेल्या कस्तुरीरंगन समितीचा अहवाल येत्या ऑगस्टपर्यंत अपेक्षित असून त्यासंबंधीचा निर्णय तत्काळ घेतला जाईल अशी ग्वाही केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. या अहवालाबद्दलच्या शंका-कुशंका दूर सारल्या पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं. पश्चिम घाटात चालणारं व्यावसायिक खाणकाम आणि प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव असून या भागातल्या विकासाला बाधा येणार नाही असं आश्वासन जावडेकर यांनी दिलं.
पश्चिम घाटामध्ये वसलेल्या 4000 गावांमधल्या नागरिकांना किंवा तिथल्या उद्योगांना कुठलाही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पर्यावरण रक्षणाचा मार्ग विकासाच्या वाटेनंच जातो असं जावडेकर म्हणाले. ज्या राज्यांच्या भौगोलिक सीमेत पश्चिम घाटाचं अस्तित्व आहे अशा 6 राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांसोबत काल जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचं सामान्य प्रशासन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया सप्ताहांतर्गत माहिती तंत्रज्ञान संचालनालयानं काल मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसाच्या विकासासाठी होतो तेव्हाच खऱ्या अर्थानं राज्याचा विकास होतो असं पाटील म्हणाले. डिजिटल इंडियामुळे योजनांचं नवं भांडार उपलब्ध झालं असून त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं पाटील यांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या ई गव्हर्नन्स पुस्तिकेचं प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झालं. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य मेहुणबारे पोलीस ठाण्यानं खरं करून दाखवलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या मेहुणबारे या पोलीस ठाण्याला त्यांच्या उत्तम कार्यपद्धतीमुळे ISO मानांकन मिळालं आहे. त्याबाबतचा हा वृत्तांत. जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातलं हे मेहुणबारे पोलीस ठाणे. तब्बल 55 गावांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी या पोलीस ठाण्यावर आहे. ती उत्तम प्रकारे बजावली जात असल्यानंच मेहुणबारे पोलीस ठाण्याला ISO मानांकन मिळालं आहे. आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील 1.5-2 वर्षापासून जातीय सलोख्याचे विविध कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील 1.5 ते 2 वर्षाच्या कालावधीत एकही हिंदू मुस्लिम अप्रिय घटना घडलेली नाही. तसेच आमच्या पोलिसांचे अधिकाऱ्यांचे जनतेशी जे संबंध आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत. त्यामुळेच जनतेचा पोलीस खात्यावरील विश्वास ह्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेला आहे. ग्रामीण भागातल्या जनतेचे वादविवाद मिटवण्यासाठी तसंच गावामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण राहावं यासाठी पोलीस तत्पर आहेत. गुन्हे घडण्याच्या प्रमाणातही बऱ्याच प्रमाणात घट झालेली आहे. ग्रामीण भागात शक्यतो जे वाद होतात ते शेतीच्या याच्यावरनं वाद होतात. गावोगावी जाऊन त्यांच्या बैठका घेऊन ते वाद आम्ही जागच्या जागी मिटवून यश प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे बरेचशा गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झालेली आहे. ॲक्सिडेंटच्या गुन्ह्याच्या प्रमाणातही आम्हाला घट करायचा आता आमचा उद्देश आहे. त्याप्रमाणे आम्ही संबंधित डिपार्टमेंटशी चर्चा करून उपाययोजना करीत आहोत. तसंच बरेचसे आमच्या पोलीस स्टेशनची कामं ही आता कॉम्प्युटराईज झालेली आहेत. मेहुणबारे पोलीस ठाण्यातल्या पोलिसांचा आदर्श सर्वच पोलिसांनी अंगीकारण्यासारखा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात शेतीपूरक व्यवसाय आणि सौर ऊर्जा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील राहू तसंच शासन स्तरावर या प्रकल्पांसाठी पाठपुरावा करू असं राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितलं. उस्मानाबाद इथल्या लघुउद्योग भारती संघटनेच्या वतीनं बांधण्यात आलेल्या SRK सभागृहाचा उद्घाटन सोहळा राज्यमंत्री पोटे पाटील यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात गेल्या काही वर्षापासून पाऊस नसल्यानं विकासाची गती मंदावली आहे. यासाठी कृषीपूरक व्यवसायांकडे लक्ष पुरवून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. राज्य शासन या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. सरकारनं सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण जाहीर केलं असल्याचं पाटील यांनी सांगितलं. यावेळी चंद्रकांत नलावडे लिखित ताजा कलम या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात अनिश्चित आणि विषम स्वरूपाचं पर्जन्यमान असल्यानं पावसाळी पाण्याचं नियोजन काटेकोरपणे होणं गरजेचं आहे असं मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. राज्यातल्या 5 पाटबंधारे विकास महामंडळ, जलसंधारण आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. क्षेत्रीय स्तरावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले जात नाहीत. यासाठी पावसाळ्याचा अंदाज घेऊन दरवाजे बसवण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. यामुळे बंधारे भरतील आणि परिसरातील भूजल पातळीत वाढ होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. नादुरुस्त दरवाजांच्या दुरुस्तीसाठी फिरते दुरुस्ती पथक वेगवेगळ्या विभागात निर्माण करून बंधारे दुरुस्ती कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचनाही जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी केल्या. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या वतीनं विशेष 8 गाड्या सोडण्यात येणार आहेत. अमरावती, खामगाव ते पंढरपूर या मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत.
दिनांक 21, 22, 24 आणि 25 जुलै रोजी दुपारी 2 वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी सुटणार असून ती दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पंढरपूरला पोहोचेल. वारकऱ्यांना परतण्यासाठी पंढरपूरहून 22, 23, 28 आणि 29 जुलैला विशेष गाड्या याच मार्गावरून सोडण्यात येणार आहेत. किमान वेतन कायद्यानुसार दर 5 वर्षाला कामगारांच्या किमान वेतनाची पुनर्रचना करणं अभिप्रेत असताना सुद्धा गेले 29 वर्ष किमान वेतनाची पुनर्रचना करण्यात आली नसल्याचं यंत्रमाग कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष कॉम्रेड नरसय्या आडम यांनी काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. अनेक आंदोलनं तसंच मंत्र्यांच्या भेटी घेतल्यानंतरही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं घोषित केलेल्या सुधारित किमान वेतनाप्रमाणे वेतन कामगार कायद्यांची अंमलबजावणी, यंत्रमाग कामगारांना सुरक्षा, यंत्रमाग कामगारांकरता कल्याणकारी मंडळाची स्थापना अशा विविध मागण्या आडम यांनी यावेळी केल्या. शासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर राज्यातल्या सर्व कामगारांना एकत्र घेऊन लाक्षणिक बेमुदत संपावर जाऊ असा इशाराही आडम यांनी यावेळी दिला. मुंबई महापालिकेकडून होत असलेल्या कारवायांविरोधात मुंबईतल्या आझाद मैदान इथं काल फेरीवाल्यांनी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनाला मुंबई हॉकर्स युनियन आणि हिंद मजदूर सभा या संघटनांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात चर्चगेट इथल्या महापालिकेच्या अविभागीय कार्यक्षेत्रातले फेरीवाले सहभागी झाले होते. परवानाधारक फेरीवाल्यांना नोटीस देणं, त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करण्याची भूमिका घेणं यासारख्या बेकायदेशीर कारवाया महापालिकेनं थांबवाव्यात अशा मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या वतीनं महापालिका उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं. यापुढे पालिकेनं अशा कारवाया थांबवल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. धुळे जिल्ह्यातल्या आदिवासींचा समावेश पेसा कायदा अंतर्गत व्हावा या मागणीसाठी डोगऱ्यादेव माऊली संघर्ष समितीनं काल धुळे इथं मोर्चा काढला होता. राज्य सरकारनं याचा पाठपुरावा केंद्राकडे न केल्यामुळे इथल्या आदिवासींना अनेक सवलतींपासून वंचित राहावं लागत आहे असा आरोप समितीनं केला आहे. या क्षेत्रातल्या वस्त्यांची नोंद अजून तहसील क्षेत्रात झाली नसल्यामुळे इथल्या आदिवासींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याचं समितीचं म्हणणं आहे. साक्री इथं आदिवासी प्रकल्प कार्यालयाचं उपकेंद्र स्थापन करावं अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई शेअर बाजार निर्देशांकात 500 अंकांची मोठी घसरण झाली. चीनच्या शेअर बाजारात झालेल्या पडझडीचे पडसाद मुंबई शेअर बाजार तसंच राष्ट्रीय शेअर बाजारातही उमटले. राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक अर्थात निफ्टी 162 अंकांनी घसरला. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांक 27,667 अंकांवर पोहोचला तर निफ्टीही 8,400 अंकाच्या पातळीखाली घसरून 8,348 अंकांवर पोहोचला. संत ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायामधील आहेत. तसंच माझे गुरु महेश्वरनाथ हे सुद्धा नाथपंथी होते, म्हणून मला प्रत्येक वारकऱ्यात देवाचं दर्शन होतं असे उद्गार महायोगी एम यांनी काढले. आळंदी इथं आयोजित विशेष प्रवचनात ते काल बोलत होते. आळंदीतलं विश्वशांती केंद्र आणि माइल्स MIT यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित लोकशिक्षण कार्यक्रमात या विशेष प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी MITचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते महायोगी एम यांचा सत्कार करण्यात आला. संत नामदेवांचं जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेवांची पालखी काल पंढरपूरकडे रवाना झाली. ही पालखी आज हिंगोलीत पोहोचणार असून या पालखीचं पहिलं रिंगण यावर्षी प्रथमच रामलीला मैदानावर होणार आहे. त्यानंतर ही पालखी औढा नागनाथ, परभणी, गंगाखेड, परळी, अंबेजोगाई, जवळबन, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहे. तसंच संत गजानन महाराजांची पालखीही पंढरपूरकडे रवाना झाली असल्यामुळे हा मार्ग अनेक दिंड्यांनी गजबजून गेला आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी काल रात्री उशिरा हरारेमध्ये दाखल झाला. येत्या 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ 3 एकदिवसीय आणि 2 T20 सामने खेळणार आहे. भारतीय क्रिकेट संघातील ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून या संघात नवोदित खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा तसंच लिएंडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह आगेकूच केली आहे. मिश्र दुहेरीत भारताची सानिया मिर्झा आणि तिचे साथीदार ब्रुनो सोरेज यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मिर्झा सोरेज जोडीनं मरीन चेलिस आणि येना कुंजू या जोडीचा 6-3, 6-7 आणि 6-3 असा पराभव केला. भारताचा लिएंडर पेस आणि त्याची साथीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस जोडीनं मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सिताक आणि रोडियानोवा जोडीचा त्यांनी 6-2, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताचा रोहन बोपण्णा आणि रोमानियाचा फ्लॉरेन मार्जिया यांनी पुरुष दुहेरीची उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा मार्जिया जोडीनं अग्रमानांकित ब्रायन बंधूंवर 5-7, 6-4, 7-6, 7-6 अशी मात केली. दरम्यान महिला एकेरीत सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा यांच्यात उपांत्य फेरीतला पहिला सामना होईल, तर राडावान्स्का आणि मुगुरुझा यांच्यात दुसरा सामना रंगेल. आता हवामान वृत्त. उत्तर भारतात उत्तराखंड तसंच हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. चारधाम यात्रा मार्गावरही भाविकांना सावधानता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याच काळात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत कझाकिस्तान दरम्यानच्या आर्थिक सहकार्य वृद्धी करारामुळे नवीन पर्वाला प्रारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम अर्थात मनरेगा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक सुरक्षा उपक्रम असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात स्पष्ट. राष्ट्रीय स्तरावर किमान मजुरी दरात वाढ, आता हा दर प्रतिदिवशी 160 रुपये. उत्सव साजरे करताना कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी आवश्यकता वाटल्यास कायद्यात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्री. पाण्याअभावी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सर्व 5 संचांची वीज निर्मिती बंद. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा यांची त्यांच्या साथीदारांसह आगेकूच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.